पहिला चेंडूवरती हॅलो पंच शशी सर आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावफलकावरती येतो श्री गणेशा. हॅलो हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवशक्ती ग्राम विकास मंडळ सायगर आयोजित श्री जननी माता चषक 2025 भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे या ठिकाणी नवशक्ती ग्राम विकास मंडळ यांच्याकडून हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. या ठिकाणी मान्यवर म्हणून स्वप्नील दादा मानकुमरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळातर्फे त्यांचे या ठिकाणी स्वागत करत आहोत. त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती करतो. त्यांचं स्वागत अमित धनावडे हे करतील. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. का फटका सजवला. षटकराने स्वागत करतायत. मान्यवरांचं स्वागत कसं करावं तर षटकराने स्वागत केलं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहत प्रसादच्या बॅटमधून हा फटका आलाय. त्याचप्रमाणे माननीय युवराज दादा पाटे यांचे या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. सूरज धनावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी होते. एकाकडून चुकी झाली पण दुसऱ्याने सावरून घेणं गरजेचं होतं. पण दुसरा सुद्धा त्या चुकीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतं. खराब क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या मोबदला भोगावा लागेल. 4 धावांनी धावफलक 4ने धावफलक जाऊन पोहोचता येते 17 या आकड्यावरती. क्षमा करा 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. हनुमंत रांजणे साहेब यांचे या स्पर्धेला सहकार्य लाभलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. विशाल धनावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण त्या प्रयत्नांना अपयश येत आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली मोठा झेल. पहिला मासा गळायला लागतोय. प्रसाद बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का पहिला हादरा बामनोली संघाला प्रसादच्या स्वरूपात लागतोय. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 4 चेंडूनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 13. माननीय भीमराव मानकुमरे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत होते. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. भीमराव मानकुमरे साहेब. आमचे मार्गदर्शक शंकर धानावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. अनिल पाटले आलेत ना. एका षटकाच्या समाप्तीनंतर बामनोली संघाचा धावफलक जाऊन पोहोचला तर 14 या आकड्यावरती. 14च्या सरासरीने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे अनिल पाडळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. तसेच संदेश गलगले यांचे या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तसेच या ठिकाणी हनुमंत रांजणे साहेब हे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना विनंती करतो की आपण जरा आपलं मार्गदर्शन या ठिकाणी द्यावे. दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी. बॉलरचं नाव कळवा.
शरीराचा वेध घेतला चेंडू क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. नवशक्ती ग्रामविकास मंडळ सायगर मुंबई आयोजित श्री जननी माता चषक 2025 या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या विभागाचे युवा उद्योजक स्वप्नीलजी मानकुमरे, युवराजजी पार्टे, आमचे सहकारी श्री भीमराव मानकुमरे, उपस्थित सायगर गावचे सर्व प्रतिष्ठित व या संघाचे सर्व आयोजक, उपस्थित सर्व खेळाडू व आज विशाल दानावडे यांनी मला इथे कॉल करून बोलावलं, त्यांचं फार श्रेय आहे याच्यासाठी. तर ॲक्च्युली जावली क्रिकेट असोसिएशनला खरं तर आभार मानायला पाहिजे. आपल्या विभागात करावी लागते, आयोजक बनावे लागतात, 3 दिवस इथे राबावं लागतं. त्यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं पुढं आहे. कारण हे क्रिकेटमुळे आपल्या संघाला तरुण खेळाडूंना आपला वाव मिळतो, त्यांच्या क्रीडा गुणांचं प्रशिक्षण इथे मिळतं. आणि सगळ्या भारतात आपल्या जर बघितलं तर क्रिकेट हाच आपल्या सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आताच आपण महिला विश्वचषक जिंकला आणि गरिबांपासून श्रीमंतापर्यंत जो एक खेळ खेळला जातो तो क्रिकेटच आहे. आणि क्रिकेटच्या आपल्या लोकांना आज बघितलं, आज मोबाईलचं युग आहे, सगळे हे आहे, कोणी मैदानी खेळ खेळत नाही. पण आपल्यासारखे संघ असतात, आपल्यासारखी गावं असतात की हे सामने भरवतात व यातून आपल्या गुणांना वाव देत असतात. खरं आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, संघभावना यामुळे वाढीस लागते, एकाग्रता वाढते, टीमवर्क वाढतं. व नुसतं क्रिकेट खेळ नाही तर क्रिकेटमध्ये सर्वांनी प्रामाणिकपणे खेळलं पाहिजे. आपल्या संघासाठी जे जे काय करता येईल ते सर्वोत्तम देता आलं पाहिजे. हार जिती होतच असते, पण हार जितेपेक्षा आपण आपल्या संघाला काय दिलं हे पण महत्त्वाचं असतं. सायगर गावाबद्दल बोलायचं तर या गावचे सुपुत्र RK धानावडे आज एक मंत्रालयात वरिष्ठ पदावर आहेत, त्यांच्यामुळे सायगरचा आज बऱ्यापैकी विकास झालेला आहे. लक्ष्मण धानावडे आहेत, तुकाराम धानावडे आता डॉक्टर आहेत. आता बरेच जण आम्ही सायगरला एवढे नाहीये, आमच्या उन्नतीमध्ये पण सायगरच्या 3 मुली आज कामाला आहेत. मी विशालला पण दाखवलं, बोललो त्याला पण माहिती असावं की सायगर गावासाठी पण आम्ही काहीतरी करतोय. तर नक्कीच तुमच्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि ह्या मैदानी खेळ खेळता तुम्ही सायगरची आत्ताच एक मुलगी कौन बनेगा करोडपतीमध्ये पण होती ना, सिद्धी धानावडे ना काहीतरी, ती पण चांगली खेळली. म्हणजे सर्व तुम्ही लोक सायगर बरं डोंगराळ गाव आहे, कावडीच्या वर सायगर, त्या कावडीपासून भाऊ रस्ता बनवतायत ना सायगरला, मग तर चांगलाच आहे, पटकन तुम्ही खाली येऊ शकता. आणि एक आमचा सायगरचा फार संबंध कमी होतो. विशालला मी म्हणालो की खालची गावं असतात त्याच्याशी आमचा फार संबंध येतो, पण वरचं गाव तुमचं पडतं. पण ठीक आहे, तुम्ही आम्हाला या प्रवाहात आता घेतलेला आहे. पुढच्या वर्षी नक्की तुम्ही जेव्हा स्पर्धा भरवाल त्यावेळी आमची उन्नती हिरारीने भाग घेऊन पुढे आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला सहकार्य करू. कारण मैदानी खेळ आज हे लुप्त होत चालत आणि खेळ खेळले पाहिजेत, तरच आपल्या वैयक्तिक जीवनात पण या क्रिकेटचा फार फायदा होतो. एकाग्रता वाढते, टीमवर्क वाढतं, एकमेकाचा आदर वाढतो. एखादा क्रिकेट फलंदाज जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा सर्व संघाच्या नजर त्याच्यावर असतात, ती एकाग्रता असते. आणि आपल्या वैयक्तिक जीवनात पण आपण या गोष्टी वापरल्या तर आपण नक्कीच सक्सेस होऊ. क्रिकेट बरोबर आपण आपल्या वैयक्तिक करिअरमध्ये पण प्रगती केली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना खरंच तुमच्या मंडळासाठी आता तुमच्या मंडळाचे आज कार्यकर्ते फार कमी आहेत. ऍक्च्युली मी निरोप समारंभाला येतो कारण तिथं ऐकणारे जास्त असतात, सगळं झालेलं असतं ना, संघ पण असे वेटिंगला असतात बक्षीस कधी मिळतंय, त्यामुळे त्यांना पण ऐकावं लागतं. आता कसं झालं, संघ खेळतोय, ठीक आहे आम्हाला बाहेर जायचं 30 तारखेला, म्हणून विशालला बोलू मी आजच येऊन जाईल. तर पुढच्या वेळी नक्कीच तुम्ही जेव्हा घ्याल त्यावेळी निरोप समारंभालाच आम्ही येण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गावच्या सगळ्यांचं म्हणजे RK साहेब आहेत, लक्ष्मण धानावडे आहेत, हे तुकाराम धानावडे, ही 2-3 माणसं आमच्या सायगरमध्ये ओळखीचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही चांगलं काम करताय. बक्षीस आता ही स्पर्धा जोशात सुरू झाली आहे, प्रत्येक खेळाडूने नियम पाळले पाहिजेत व निकोप स्पर्धा झाली पाहिजे, कोणी वाद झाले नाही पाहिजे. जशी स्पर्धेची सुरुवात स्वप्नीलने केल्या टॉस उडवून, स्वप्नीलला बोलू तरुण आहेत, आम्हाला कधी कधी कळत नाही टॉस कसा उडवायचा ते म्हणून स्वप्नीलकडून मी आज बघितलं, पुढच्या वेळी आपण भेटलो तर मला चान्स दे. तर ठीक आहे, भाऊ चालले असते, पण भाऊंना आता तिकडे राजकारणात जोरात बॅटिंग चालू आहे, भाऊंची जोरदार शक्य पंजे भाऊ तिकडे गावाला मारतात. पण स्वप्नीलच्या रूपाने काही युवा उद्योजक आपल्याला इथे पाहायला, त्यांनी त्याचं चांगलं काम आहे आणि त्याच्या हस्ते आज आपल्या स्पर्धेचं उद्घाटन झालं. आम्ही पण होतो, पण पुढच्या वेळी स्वप्नीलला आम्ही उधारीत ठेवलं आहे, जर काय झालं तर आम्हाला संधी दे, तुला मी या स्पर्धेला दिली होती. तर नक्कीच तुमच्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे डोंगराळ भागात सायगर गाव स्ट्रॉबेरीसाठी पण प्रसिद्ध आहेत. RK साहेबांनी चांगली त्या गावची प्रगती केलेली आहे, पण नक्कीच इथून पुढेही तुमची प्रगती होईल. पण नक्कीच आपल्या भागासाठी तुम्ही जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धा भरवाव्या, काही लागेल ते पुढच्या वेळी नक्कीच. मी विशालला आता छोटंसं कार्य बोललो आहे, पण पुढच्या वेळी आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे सहकार्य करून आता आम्हाला जायचं आहे, त्यासाठी थांबतोय. ते जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो,
साहेब, आपण खरंच मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं, त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांचं एक मोठेपण आहे की त्यांच्या फर्ममध्ये आपले जवळजवळ 250 लोक त्या ठिकाणी काम करतात आणि तुम्ही खरंच चांगलं कार्य केलं, त्याबद्दल पण तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. पहिला चेंडू फेस करत असताना पंचांनी इशारा केला की इट्स अ वाईट बॉल. नियम क्रमांक 22चं उल्लंघन आपण इथे पाहिलं. हॅलो, रामवाडी गावचे माननीय अनिल पाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. त्यांनी त्यांच्या स्वागताचा स्वीकार करावा. सचिन धनावडे यांनी त्यांचं स्वागत करावं. फटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे, गॅदर करेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरीसाठी कॉल असेल का? थांबवलंय, अधिकने थांबवलंय, दुसऱ्या धावेपासून वंचित ठेवलंय क्षेत्ररक्षकाने आणि धावफलक 21 या आकड्यावरती. डावकुऱ्या फळीचा हा फलंदाज अधिक स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विशालला. तसेच रामवाडी गावचे सुपुत्र माननीय संदेश गलगले हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. अधिकच्या स्वरूपात दुसरा धक्का लागतोय, तिसरा धक्का लागतोय तो बामणोली संघाला. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले. रविराज सेलार महाराष्ट्र पोलीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी सन्मान होतोय. केतन धावडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी सोटी कॉल दिलाय, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल का? पण धोका पत्करलाय आणि तो धोका महागडा ठरतोय. प्रीतम बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात त्याप्रमाणे सायगर गावचे सुपुत्र शंकर धानावडे यांचा मुलगा महाराष्ट्र लेवलला हॉकीमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करतो आणि त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ते या ठिकाणी हजर आहेत, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय, त्यांनी त्याच्या स्वागताचा स्वीकार करावा. रामदास धनावडे यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करावा. कव्हरच्या दिशेने फटका लागवला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं गॅदर केलाय आणि तेवढं चांगलं प्रतीचा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन 23 या आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आतापर्यंत समाप्त झाला आहे. हे यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीराचा पुरस्कार दिलाय, तरी त्यांचा सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार अमित धनावडे यांनी करावा. पाहायला गेल्यानंतर सरासरी 7.80च्या सरासरीने धावफलक पुढे सरसावते. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दत्ता बांदल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. आपटण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होतीये, काय गती आहे चेंडूला. त्याचप्रमाणे मान्य दीपक पोपळे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे, त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय, त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करावा.
परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं ना, असा अगदी नाकाच्या जवळून जाणार हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावला. निवगाव चेंडूची गती सांगता. पुन्हा एकदा मोठा फटका, पंच निशाण्यावरती होते, पण स्वतःचा बचाव करत पंचांनी तो चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने धुडकावून लावलाय. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. काय गोलंदाजी करतोय दत्ता बांदल, गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंडला रुपेश आपण पाहतोय. तेच तर चेंडू क्षेत्ररक्षक, पण क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू गेले सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 30. रुपेशच्या बॅटमधून हा फटका सजवला गेला. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड फटका सजवला गेला. चेंडू सीमारेषा पार गेला. पुन्हा एकदा आक्रमण केलंय दत्तावरती. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावा येतील 4. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. पाहायला गेल्यानंतर दत्ता बांदलने पहिली 3 चेंडू हाताळत असताना कुठेतरी रोखून धरलं होतं रुपेशला. तदनंतर रुपेशनी दत्तावरती चार्ज केलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील. फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, रिस्क घेतलेली आणि त्या रिस्क मध्ये यशस्वीरित्या चोरटी धाव घेण्यात यश मिळालं. पाहायला गेल्यानंतर क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी झाली. रुपेशला बाद करता आलं असतं. ज्याच्या पॅटमधून धावा येतात त्याला तंबूच्या आश्रयाला परतवता आलं असतं. 4 षटकांचा सामना आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर पूर्णत्वास आलाय. 4 चेंडू नंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 35 या आकड्यावरती. अजूनही एक शेवटचा निर्णायक स्लॉग ओव्हरचं षटक शिल्लक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे आलेवाडी संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमित आलाय. आणि यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. रामवाडी 11 विरुद्ध BCC डांगरेगर. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. आपल्या नाणेफेकीचा कौल इथे घेतला जाणार आहे. टॉस का बॉस या मंचावरती आपण इनिंग्स ब्रेक मध्ये यायचा. रामवाडी 11 विरुद्ध BCC डांगरेगर. निर्णायक षटक आहे. पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडू हाताळला गेलाय अमित कडून. गोलंदाजी पाहायला गेली ना तर या आलेवाडीची तेच तर्रार गोलंदाज आलेवाडीच्या ताफ्यामध्ये आहेत आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेताना आलेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघ्याची भूमिका क्षेत्ररक्षकाला निभावावी लागेल कारण चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार जाते. चौकाराच्या दिशेने धावफलक 4 ने पुढे सरसावत आहे. 39 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. अजूनही स्लॉग ओव्हर षटक. स्लॉग ओव्हरच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो जिच्या बॅटमधून रन्स येत आहेत असा रुपेश. रामवाडी 11 विरुद्ध BCC डांगरेगर. दोन्ही संघांचे संघनायक पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय रुपेश जिच्या बॅटमधून फटके सजवले गेले. चौफेर फटके मारताना आपण पाहतोय रुपेशला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल होतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागे पाहायला गेले ना तर यष्टी रक्षक चपळ आहे. क्लोज किपिंग करताना आपण पाहतोय.
नाणेफेकीसाठी मी कॉल देतोय. रामवाडी 11 विरुद्ध BCC डांगरेघर शेवटचा कॉल असेल. इनिंग्स ब्रेकमध्ये दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल. रामवाडी 11 विरुद्ध डांगरेघर. अन्यथा आपल्याला जावली क्रिकेट असोसिएशनच्या नियमाअंतर्गत पेनलाइज केलं जाईल. मोठा फटका येण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली पोहोचेपर्यंत. उत्कृष्ट झेल घेतलाय. आजच्या दिवसातील हा दुसरा झेल निखिलच्या मार्फत आपण पाहिला. रुपेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बामनोली संघाकडून शुभमला आमंत्रित केलं गेलं. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार येणं गरजेचे असेल, कारण पाहायला गेलं तर 5 षटकांचे सामने आहेत आणि या 5 षटकांच्या सामन्यांमध्ये एका कमीत कमी 50 ते 55 धावांचं ध्येय ठेवणं गरजेचं आहे. आणि 360 ग्राउंड असल्यामुळे कुठेतरी ना पाहायला गेलं तर फलंदाजाला प्लस पॉइंट असतो. बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच सहजतेने पूर्ण केली जाते. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतात 41 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे, निर्णायक चेंडू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम आहे. मोठा फटका येईल का शुभमच्या बॅटमधून? प्रयत्न तर शुभमचे 100% त्याच दिशेने असतील. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषा पार. मोठा फटका, चेंडू शेवटच्या चेंडूवरती आलाय आणि धावफलक 4 ने पुढे सरसावलाय. 45 या आकड्यावरती. येणारे 30 चेंडू 46 धावांची गरज असेल ती आलेवाडी या संघाला. रामवाडी 11 विरुद्ध BCC डांगरेघर शेवटचा कॉल आहे. आपण जर उपस्थित राहिला नाहीत, दोघांपैकी कोणी पण नाही का? रामवाडी 11 आणि BCC डांगरेघर, जो कोणता संघनायक उपलब्ध नसेल, हजर नसेल, त्या संघनायकाला पेनलाइज केलं जाईल. सर्व संघांनी नोंद घ्यायची या गोष्टीची. जावली क्रिकेट असोसिएशन पाहायला गेलं ना तर खूप मोठी नियमावली या जावली क्रिकेट असोसिएशनची आहे आणि त्या नियमावलीलाच साजेसं असं आयोजन आपण आज पाहतोय सायगर या गावाकडून. आणि मान्यवरांच्या हस्ते आपण इथे नाणेफेकीचा कौल होता. हॅलो, कॉल कोण देते? टेल्स इज अ कॉल आणि हेड आलाय. रामवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. एक अनऑर्थोडॉक्स निर्णय म्हणता येईल का ना? पाहायला गेलं ना 360 ग्राउंड आहे आणि फलंदाजांचं वर्चस्व अशा ग्राउंडवरती राहतं. त्याच दिशेने आपण निर्णय घेतलाय का प्रथमतः फलंदाजी करण्याचा? आणि फलंदाजी करत असताना आपण किती धावांचं ध्येय समोरच्या संघाला देणार आहात? 60-65 टार्गेट आम्ही ठेवू डांगरेकर संघासाठी. ओके, धन्यवाद. आपण नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर डांगरेघर क्षमा करा डांगरेघर आपण कुठपर्यंत त्या संघाला धावा रोखणार? आम्ही बॉलिंग साईड आमची ठीकठाक आहे चांगली, तर आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. काँग्रेस दोन्ही संघांना. तर नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय, एक अनऑर्थोडॉक्स निर्णय आपण पाहिला तिथे मैदानाच्या आतमध्ये रामवाडी 11 संघाकडून.
वरती आहे का चालेल बिना लोगो वाला पाहिजे येस सर, पाहायला गेल्यानंतर 360 ग्राउंड वरती आहे ना फलंदाजांचा बोलबाला राहतो आणि त्याच दिशेने रामवाडी संघाने निर्णय घेतलेला पाहायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी 180 ग्राउंड असल्यानंतर या निर्णयाला एक अनऑर्थोडॉक्स निर्णय म्हणून पाहिलं जातं. प्रथमतः फलंदाजी करत असताना बामणोली संघाने 46 धावांचं लक्ष्य 46 धावांचं लक्ष्य आलेवाडी संघासमोर ठेवलं आणि प्रथम षटक हाताळत असताना बामणोली संघाकडून प्रीतम आलाय. राईट आर्म गोलंदाज आहे प्रीतम. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अमित आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण निखिल. आघाडीचे फलंदाज आलेवाडी संघासाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या पॉवर प्ले मध्ये दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील आणि पाहायला गेलं तर लॉंगनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि मिड विकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे यष्टी रक्षकाने, पण शशी सर त्या अपिलीला कोणत्याही प्रकारची दाद देत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू हाताळत असताना प्रीतम कडून निर्धाव चेंडू हाताळला गेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बॅटचं एलिव्हेशन कुठेतरी कमी पडतंय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. कुठेतरी आपलं वर्चस्व सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती हा खेळाडू प्रीतम. स्ट्रायकिंग एंडवरती अमित. मोठा फटका येण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होतीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये टॉस झाला. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळालं अमितला. धावफलक 1 पुढे सरसावतोय. श्री गणेश होते आलेवाडी संघाच्या धावफलकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 1 वरती. संधी निर्माण केली होती प्रीतमने, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी चुकी झाली आणि त्या चुकीचा मोबदला काय असेल चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतोय तो निखिल. स्लोवर यॉर्कर. काय चेंडू खेळून काढलाय. उत्कृष्ट पाहायला गेलं ना तर निखिलवरती जबाबदारी आहे या पूर्ण संघाचा. करता धरता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो निखिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. थांबवलाय अमितने, कॉल दिलाय. गरज नाहीये. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 2 या आकड्यावरती. एक पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे हाताळावं याचा नमुना प्रीतम इथे आपल्याला दर्शवतोय. पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कळा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक 1 पुढे सरसावतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 या आकड्यावरती. काय गोलंदाजी केली आहे प्रीतमने. भले विकेट घेता नाही आली पण फलंदाजांना थोपवून ठेवलंय, थांबवून ठेवलंय, पायगड्या घातल्यात. संधी निर्माण केली होती
पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाचे एफर्ट्स कमी पडले. आणि येणारी 24 चेंडू 43 धावांची गरज असेल. ते आलेवाडी संघाला गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे बांगोली संघाकडून. आता नेक्स्ट ओव्हर मध्ये काय करणार आहे का 2 रन डायरेक्ट वाढव. आणि आयोजकांकडून आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचते ना, आलेवाडी संघाचा इथे 12वा खेळाडू नसल्यामुळे त्यांना 2 धावांनी पेनलाइज केलं गेलंय. आणि त्या 2 धावा म्हणजेच आलेवाडी संघासमोर 48 धावांचं ध्येय असेल. पंच इशारा देत आहेत. रुपेशाला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसरं षटक आणि दुसरं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला बाहेर ठेवण्याची परमिशन असते. फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल अमितला. धावफलक एकने पुढे सरसावतोय 4 या आकड्यावरती. पहिला चेंडू खेळत असताना फटका लगावला होता. मोठा फटका निखिलच्या बॅटमधून. जसं यश सरांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली ना, या चालू सामन्याची पूर्ण जबाबदारी निखिलच्या खांद्यावरती असेल. आणि त्या जबाबदारीला साजेश अशी खेळी करताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय निखिल. त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय. आतापर्यंत थांबवलं होतं, जकडून ठेवलं होतं गोलंदाजाने, पण त्यानंतर चार्ज केलाय आणि चेंडूला डिस्चार्ज केलाय बाउंड्रीच्या बाहेर. धावफलक 6 ने पुढे सरसावत आहे 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका. लगातारचे 2 चेंडू सीमा पार घालवलेत. धावफलक 6 ने पुढे सरसावते 16 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना कुठेतरी रुपेशने चांगल्या रीतीने समग्र प्रीतमने चांगल्या रीतीने षटक हाताळलं होतं. त्यानंतर रुपेशला दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं. आणि पाहायला गेल्यानंतर मलिंगासारखा स्टान्स आपण बॉलिंग ऍक्शन पाहू शकतोय रुपेशची. 4 बॉल 13 निखिल. वैयक्तिक 4 चेंडू 13 धावेंवरती खेळतोय. स्ट्रायकिंग एंडवरचा हा फलंदाज निखिल. फुल टॉसला टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे. ज्या प्रकारे एखाद्या लहान मुलाच्या हातामध्ये लॉलीपॉप समावा तसा हा चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समावला गेलाय. आणि निखिलचा खेळ इथेच खल्लास होतोय. पहिला मोठा हादरा, पहिला झटका लागतोय तो आलेवाडी संघाला निखिलच्या स्वरूपामध्ये. निखिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेवाडी संघाकडून आलाय तो विशाल. 5 चेंडू 13 धावेंची खेळी करून मैदानाच्या बाहेर तंबूच्या आशीर्वाद परतताना आपण पाहतोय निखिलला. हे सर पाहायला गेल्यानंतर तुम्ही म्हटलं तसं निखिलने जबाबदारी स्वीकारली होती, पण एकट्या दुकट्याने जबाबदारी स्वीकारून चालत नाही. या क्रिकेटचा खेळ हा संघाचा खेळ आहे, हा टीमचा खेळ आहे, हे टीम वर्क आहे. आणि या टीम वर्क मध्ये प्रत्येक खेळाडूने आपलं 100% देणं गरजेचं आहे. लगातारचे 2 चेंडू 2 षटकार काढल्यानंतर कुठेतरी रुपेशने कमबॅक केलंय आणि मोठा मासा गळाला लावला निखिलच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू, पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. चांगला चेंडू आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देताना इथे स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज विशाल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 17. सरासरी 8.50च्या
रन रेटने हे धावफलक पुढे सरसावत आहे. अजूनही येणारे 18 चेंडू. त्यांचा झाला किती? हा बॉलिंग अजूनही 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. चेंडू 31 धावांची गरज. कुठेतरी करेक्शन होताना आपल्याला पाहायला मिळालं. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. म्हणून प्रत्येक संघामध्ये असा देव माणूस असणं गरजेचं आहे. 12वा खेळाडू कशासाठी पाहिजे तर याच कारणासाठी 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. बॉलर कोण आहे? गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रीतम आलाय. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. बॅटची काढा घेतलीये. चेंडू गॅदर करेपर्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली जातीये. धावफलक एकने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचतंय ते 18 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू 30 धावांची गरज. आलेवाडीचा अमित स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय आता. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं ना, असं यॉर्कर प्रीतमच्या ताफ्यातून निघालाय. क्रिकेटमधलं क्षेपणास्त्र म्हणून ज्या चेंडूला ओळखलं जातं असा हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. आणि या यॉर्कर पद्धतीच्या चेंडूमध्ये माहीर असलेला आपला महेंद्रसिंग धोनी हेलिकॉप्टर शॉटने चेंडूला षटकाराच्या बाहेर पाठवतो. आपटण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतलीये. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी शुभमने कॉल दिलाय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होतीये. धावफलक 2 ने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. 21 या आकड्यावरती. 15ला 27. येणारे 15 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती विशाले पुढे सरसावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. तेच तर गोलंदाजी प्रीतमच्या आपल्या गोलंदाजी मार्कवरतून आपण पाहतोय. यष्टांच्या पाठीमागून सूत्र हलवताना कीपरचं नाव काय? रोहित. कॅप्टन आहे. बॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकी होतीये. क्षेत्ररक्षकाकडून कुठेतरी अंदाज घेण्यात चुकला आणि चेंडू दन करत सीमारेषा पार गेला. धावफलक 4 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. येणारे 23 चेंडू 23 धावांची गरज. 13 चेंडू 23 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू प्रीतमचं षटक. आणि पाहायला गेलं ना, आम्ही तर आतापर्यंत ओपनिंग आघाडीचा फलंदाज आहे आणि पाहायला गेलं तर तो सेट झाला या मैदानाच्या आतमध्ये. आणि स्ट्रायकिंग एंडला विशाल आहे, तो सुद्धा सेट झालाय. यस सर, पाहायला गेलं ना तर हे 5 ते 4 षटकांचं जे हा क्रिकेटचा खेळ आहे ना, पवेलियन मधूनच सेट व्हावं लागतं खेळाडूला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं एलिव्हेशन कमी पडलं. चेंडूच्या खाली यष्टीरक्षक रोहित आणि विशालचा खेळ इथेच खल्लास होतोय. शेवटच्या चेंडूवरती आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलंय प्रीतमने. 2 षटक आतापर्यंत हाताळली गेली प्रीतमच्या मार्फत. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून एक महत्वाचा दुवा, एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवला. विशालची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय तो. दत्ता बांदल. ज्या प्रकारे शिवरायांच्या मावळ्यांमध्ये बांदल मामा होते ना, तसंच हा दत्ता बांदल आपल्या संघासाठी
बांदल मामांसारखी भूमिका निभवेल का? गोलंदाजी मार्कवरती होते पर्यंत परिवर्तन तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे. बामनोली संघाकडून शुभम आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवरती दत्ता, क्षमा करा अमित. पहिल्या चेंडूवरती चेंडू क्षेत्ररक्षक चुकी करतोय. प्रॉपर कॅच होणं महत्वाचं होतं. अमित एक सेट बल्लेबाज, एक सेट फलंदाज होता. खूप वेळ अमितने या मैदानामध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं ना तर आघाडीचा फलंदाज आहे अमित. आणि पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती शुभमने. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये क्षेत्ररक्षकाला. पाहिलं गेलं नाही सर, आतापर्यंतचा हा दुसरा झेल सुटला जातोय आणि तो सुद्धा अमितचाच. पहिल्या चेंडूवरती अमितने मिड विकेटच्या दिशेने चेंडू मारला होता, तिथे सुद्धा क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार धावफलक 6 ने पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते ते. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. अजूनही 10 चेंडू 16ची गरज आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत या मैदानामध्ये हाताळला जात नाही तोपर्यंत हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगता येत नाही. नो लुक शॉटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. मेहर सर आम्हाला इशारा करून दाखवत आहे चेंडू सीमारेषा पार गेलाय. आणि या संघर्षामध्ये 6 धावेंनी धावफलक पुढे सरसावते, धावफलक जाऊन पोहोचते ते 38 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू 10ची गरज आहे. या षटकामध्ये सामना संपवण्याचा मनसुबा असेल का? दत्ता बांदल बॅटची कडा घेतलीये आणि यष्टांच्या पाठीमागे रोहित एक चांगली कामगिरी करताना 2 मोठे फटके आल्यानंतर आपल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी परिवर्तन केलं आणि त्यानंतर दत्ता बांदलला माघारी पाठवलंय. आणि दत्ताची जागा भरून काढण्यासाठी संघाचा दुसरा दत्ता मैदानाच्या आतमध्ये. शरीराचा वेध घेतला चेंडूने. क्षेत्ररक्षक आहे यष्टांच्या पाठीमागून रोहित क्षेत्ररक्षण करण्यासाठी सरसावला गेला आणि चोरटी धाव घेण्यात यश मिळालं अमितला आणि दत्ताला. धावफलक एकने पुढे सरसावलं, धावफलक जाऊन पोहोचलंय ते 39 या आकड्यावरती. अजूनही येणारे 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न. आणि हा षटकार कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. पाहायला गेलं ना तर हा दोन्ही हातात सहजरित्या चेंडू समवला असता, झेल झाला असता, पण क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा चेंडू सीमारेषा पार गेला आणि 6 धावेने या विजयाचा अंतर कमी करणारा हा फटका अमितच्या बॅटमधून सजवला गेला. आता येणारे 6 चेंडू 3 धावांची गरज. धावफलक जाऊन पोहोचले ते 45 या आकड्यावरती. आणि गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडू 3 धावा डिफेंड करण्यासाठी बामनोली संघाकडून आमंत्रित केला गेला. एक अनुभवी गोलंदाज अधिक आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय दत्ता. यष्टांच्या पाठीमागून हा रोहित सूत्र जे हलवतोय ना त्यामध्ये त्याला नक्कीच यश येतंय. यस सर. पण क्षेत्ररक्षकांकडून कुठेतरी चुकी होते आणि त्या क्षेत्ररक्षकांची चुकी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती अमितचा झेल उडला होता. तदनंतर दुसऱ्यांदा अमितचा झेल सुद्धा ड्रॉप झाला. पंच
नायर सर आमच्यापर्यंत इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल. धावफलक एकने पुढे सरसावते, अतिरिक्त धावेत भर पडते, धावफलक जाऊन पोहोचता येते 46 या आकड्यावरती. 6 चेंडू 2ची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती अमित. फुल टॉस चेंडू, फुल टॉसला टॉस केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये, एकदा सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि अशा रीतीने पहिला सामना आपल्या खिशामध्ये घातलाय तो आलेवाडी संघाने. 5 चेंडू शिल्लक देऊन हा सामना आपल्या खिशामध्ये घातलाय. यानंतर मी विनंती करेन रामवाडी संघ आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि BCC डांगरेकर आपणास सुद्धा विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बॉलिंग पण दत्ताची चांगली आहे. वन साइड. आणि या चालू सामन्याचा विद्यमान सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय नन ऑफ अदर दॅन बांदल मामा, ज्याला मी संबोधलं असा शिवरायांचा छावा दत्ता बांदल ठरतोय.